त्या बाबतीत सरकार गंभीर नाही. गेले 2 दिवस सरकार आणि त्याच्या आधी प्रधानमंत्री मोदींच्या आगत स्वागतामध्ये अडकून पडलं. विकास कामांच्या नावाखाली उद्घाटनं झाली. प्रधानमंत्री मोदी येतील आणि मराठवाड्याच्या पूरग्रस्तांसाठी काही महत्वाच्या घोषणा करतील अशी आमची अपेक्षा होती. पण हे ओझं मोदींवर पडू नये आणि मोदींना कोणी प्रश्न विचारू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोदी येण्याच्या आधी 31,000 कोटीचं एक पॅकेज धुळफेक करावी अशा पद्धतीने जाहीर केलं. त्या पॅकेजचा जाण्या अभ्यास केलेला आहे किंवा चिरफाड केलेली आहे ती पाहण्यासारखी. शेतकऱ्यांच्या हातामध्ये 3,000 रुपये पडत नाहीये. एका वाक्यात सांगतो, आम्ही जी मागणी करतोय ती हेक्टरी 50,000 रुपये मिळायला पाहिजे. जमीन जी अक्षरशः करोडून गेलेली आहे आणि पुढल्या 2 पिढ्या सुद्धा तिथे शेती होऊ शकत नाही. अशा वेळेला त्या शेतीची नव्यानं उभारणी करण्यासाठी तो खर्च लागणार आहे तो तर नाहीच, पण 3,000 रुपये सुद्धा हातात मिळत नाहीये. कर्जमाफीचा विषय नाही. असे अनेक विषय आहेत. त्या संदर्भात आपल्या मागण्यांसाठी शिवसेना मराठवाड्यात संभाजीनगर येथे उद्या हंबरडा मोर्चा, हा आमचा हंबरडा शेतकऱ्यांचा आहे, तो काढेल. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, मराठवाड्यातले खास करून चंद्रकांतजी खैरे आणि आमचे सर्व जिल्हा प्रमुख, त्या भागातले खासदार यांनी त्या मोर्चाची जय्यत तयारी केलेली आहे. हजारोच्या संख्येने शेतकरी संभाजीनगरला येतील. मोर्चा संपल्यावर संभाजीनगरला शिवसेनेचं मुख्यालय, शिवसेना भवन तिकडलं जे आहे त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे. केंद्राकडून नक्कीची अपेक्षा होती केंद्राकडून पॅकेज जाहीर होईल अशी अपेक्षा होती, परंतु कुठलंही किती रक्कम दिली जाणार आहे, किती आहे असं नाही. नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून तरी मदत करावी, निदान कर्जमाफी अशा प्रकारची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार केली आहे. मग पीएम केअर फंडाची गरज कशा करताय, ती उभारणी का केली? काही लाख कोटी त्यात पडलेले आहेत. जर तुम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यातून मदत होणार नसेल तर हा पैसा कुठून गोळा केला, कोणासाठी केला, त्याचा उपयोग काय, या संदर्भात जनतेला माहिती मिळायला पाहिजे. कोणासाठी पैसा आहे? आम्हाला आमचे शेतकरी कर्जबाजारी आहेत. गेल्या 4 महिन्यामध्ये 212 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केल्या. 212. हे आत्महत्याचं प्रमाण भविष्यात वाढू शकतं. शेतकऱ्यांचे प्राण महत्वाचे नाहीत का आमच्या मराठवाड्यातल्या? की मराठवाडा आजही निजामाच्या राजवटीखाली आहे आणि त्या निजामाचे बाप महाराष्ट्रात राज्य करतायत असं आम्ही समजायचं का? हे निजामाचे बाप आहेत का? निजामाच्या वर अत्याचार आणि शोषण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा सुरू आहे. तुम्ही चातुर्मातुर घोषणा करता, 3,000 कोटीचे मोठे मोठे आकडे देता आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये भोपळाही पडायला तयार नाही. ही अत्यंत गंभीर गोष्ट. रामदास कदम यांनी